शेत आहे, जाऊचन की मला. माझं शेत नाही, माझ्या बाचं आहे. आणि त्यात काय बघायचं रे, शेतासारखं शेत. मी जातो, मला लय माहिती काम आहेत. काय काम आहेत? तुला काय करायचं रे, तुझ्या शेतावर. रामप्पा, कोणासंग कसं बोलायचं ते बी कळत नाही त्याला. बाळू, गंगप्पा तू नका काळजी करू, मी मनाला लावून घेत नाही. चल आपण जाऊ. होय येतो. मायप्पा, ए मायप्पा, अरे मायप्पा. तू अरे कवा धरणं आळी मारतो आहे तुला. तू चाललाय आपल्याच नादात, ध्यानच नाही बा तुझं आमच्याकडे. विचार करीत होतो म्हणून आळी नाही ऐकू आली. विचार एवढा कायचा विचार करतो आहे? काय नाही, घरचाच जरा. घरचा का बाळप्पाचा? चंदूलाल शेठ बरोबर गेला आहे ना व? ओ वय, अरे पर पुढं गेला हाय. शेठजीकडे होता तेव्हा बाळ्या संघ एक सालगडी होता गंगप्पा नावाचा, त्याच्याकडे गेला. हा बराबर बराबर. पर कवा येणार आहे? हा मासनी बी ठाव नाही, काय बी सांगितलं नाही. आता शेठ जी आहे म्हणजे काळजी करायचं कारण नाही बघ. वय बत्ती राहू दे, जत्रेची तयारी कुठवर आली आहे? तर काय सांगायचं, चालू आहे. अरे गावात 2 तट पडला आहेत, त्या देवाप्पाचा आणि पंचाचं. तेव्हा गावात काय बी ठरवायचं म्हणलं तर बी समद्यांचा होकार घ्यावा लागतो आहे. वय ना, पण एक सांगू का मायप्पा, कोणी काय बी बोलू दे, आपल्याला जे पाहिजे ना तेच खरं करायचं. तुम्हाला कोणाला काय करायचं ते करा, म्या तुमच्या कसल्या बी भानगडीत पडायचो नाही. म्हणजे जत्रात नसणार वय तू? नाही, जत्रत असन तर कशात भाग घ्यायचो नाही. अरे असं कशा पायी बोलतो आहे तू? असंच. अरे पर गावातले लोक काय म्हणते? काय म्हणायचं ते म्हणू दे, चल. शेठजीना पण शेत दाखवायचं होतं, पण त्यांच्या गडबडीत राहूनच गेलं. शेठजी जाऊ परत येते तो जाऊ किती असनी. खरंच काय? नाही म्हणजे शेठजी येतील पुण्यांदा. अरे ये मिळाला तर येतीलच की. आता तू म्हणला म्हणजे नक्कीच येतील शेठजी. बाळू, हे बघ, ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत आपलं शेत आहे, आणि त्या तिकडं भाजीपाला लावलाय. त्या तिकडे हिर आहे. हे समजा तुझ्यामुळं झालं बघ बाळू. गंगप्पा, माझ्यामुळं काय बी नाही झालं. तू कष्ट केलं त्याच तुला फळ मिळालं. मला राहून राहून एक वाटतं हाय काय? की रामप्पानं बी तुझ्या संघ शेतामध्ये राबाय पाहिजे. यो यो हे तर त्या काय झालं? कुठं काय? अयो, मग गावाला आग लागल्यासारखा पंच पंच म्हणून का ओरडत आलास रे बाबा?
हा तात्या काम कमी आणि दंगात जास्त करतो. अय्यो गुंडू. अहो तसं नाही हो छोटे मालक. अहो चावडीवर जायचं आहे ना व मग बोलवाय आलो म्या. चला. अय्यो चावडीवर जायचं. हम्म. अय्यो ए पोपटा. अय्यो सगळ्यांना मीच बोलवलं की रे. मला आज सांगतो परत 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 परत. अहो तसं नाही हो मला वाटलं कामाच्या नादात विसरले असेल तुम्ही. गुंडू काठी आण. नका 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 नका. अय्यो एक ठोसा दे पोटात. छोटे मालक नका नका. तुला असंच पाहिजे तात्या. आता जाणार पण आहोत की इथेच बोलत बसणार आहोत आपण. अय्यो जायचं तर जायचं. ए चल की रे पोपटा. चला. हेनरी, मी काय सांगते ते नीट ऐका. अय्यो वैजंता तू जे काही सांगते ती नेहमी मी नीटच ऐकत असतो. अय्यो हे पा, या वेळेची जत्रा पंचकृषीत सगळ्यात मोठी झाली पाहिजे बघा. अय्यो अय्यो मोठीच होणार वैजंता मोठीच होणार. जत्रा एकदम जोरात झाली पाहिजे. ए तात्या अय्यो किती बोलतोस. थांब की जरा बाबा. गावातली लोक काय म्हणाली ते लक्षात आहे ना. अय्यो काय. हे पा, जत्रा मोठी झाली की गावाचे नाव मोठे होईल. अय्यो गावाचे नाव मोठे झाले की पंचाचे नाव मोठे होईल. म्हणजे कुणाचे. अय्यो कुणाच. तुमचे. अय्यो माझ. त्या तात्या सोबत राहून तुम्ही तात्यासारखंच करायला लागलात. मी काय केलं आता. ह्यो तुमचे नाव मोठे झाले ना की सगळीकडे तुमचीच चर्चा होणार. अय्यो माझी चर्चा. गोऱ्या सरकारच्या दरबारी तुमचे वजन वाढणार. म्हणून म्हणते या वेळची जत्रा सगळ्यात मोठी व्हायला पाहिजे बघा. अय्यो मोठीच होणार मोठीच होणार. बरं यंदाच्या जत्रेला एक चांगलं आहे. काय बरं. अय्यो आम्हाला आज काय विचारतोस रे पोपटा. सांग की पटका ना. अहो ते बाळू नाही. बाळू नाही म्हणजे आडवं यायला कोणी बी नाही. समजा रान मोकळं. फक्त त्या देवप्पानं काही बी केलं नाही पाहिजे बघा. देवप्पा. तो देवप्पा जर सारखा सारखा मध्ये येत असेल ना तर त्याचा एकदाच काहीतरी बंदोबस्त करा म्हणते मी. अय्यो काही करायचं नाही तो. बघतो मी त्याला. अय्यो बाळू पण नाही तेव्हा सगळं कसं अलबेल व्यवस्थित. अय्यो बर, चला आता पटकन. अय्यो चला चला. समद्यासने वाटत हाय म्या जत्रत नसल पण म्या जत्रत असणार हाय. बाळू काय विचार करतोय. काय नाही तू चल चल बरं उठ. होय. सरक हे मावशी सरक सरक. पंच आले पंच आले. पंच बसा बसा पंच. अय्यो बसा 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 बसा. राम 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 राम. अय्यो राम राम. आले का सगळे की अजून कोणी बाकी आहे म्हणतो मी. हे आले घरी. वय वय समधी आली आहेत. मग आता करायची सुरू बोलणी म्हणतो मी. बैठक. वय वय वय.
ठरल्याप्रमाणे ह्या वेळेस सुद्धा देवीची जत्रा आहे, तेव्हा सगळ्यांनी बिदागी जमा करायची आहे. इंद्री, मुद्द्याच बोला पटकन. अय्यो, मुद्द्याचं बोलतो बोलतो बोलतो. अय्यो, गोऱ्या सरकारकडून आपले फक्त हाल होत आहे, फक्त हाल. लय हाल सुरू आहे. ए तात्या, किती मध्ये मध्ये बोलतोच. अय्यो, मी बोलतोय ना, गप्प बस. बोला बोला. अय्यो, तर गोऱ्या सरकारकडून आपले फक्त हाल होत आहेत आणि सगळ्यांचं भलं व्हावं असं सगळ्यांना वाटत असेल तर सरकार दरबारी आपल्या गावची चर्चा गेली पाहिजे. चर्चा. म्हणजे अय्यो, म्हणजे आपल्या गावाचं नाव गोऱ्या सरकारच्या दरबारात पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी जत्रा मोठी करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पण अपेक्षित आहे. अय्यो, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पण ते समजा ठीक आहे, पण आम्ही काय करायचं ते समजलं म्हणजे बरं होईल. अय्यो, समजणार की रे, समजणार की. अय्यो, जत्रा मोठी करायची म्हणजे काय करायचं? काय करायचं? अय्यो, मोठी जत्रा करायची म्हणजे मोठे खेळ आले. अय्यो, जेवणावळी आली. अय्यो, मोठमोठ्या कुस्त्यांचे सामने आले. अय्यो, बाहेरनं जे कुस्तीगीर आपण इथे बोलवणार त्यांची बिदागी आली आणि त्यांना कळले पाहिजे आपल्या गावात कुस्त्यांचे सामने आहेत म्हणून. आणि या सगळ्यांना जो खर्च लागणार तो आपण सगळ्यांनी मिळून करायचा. अय्यो, सरपंच, यंदाच्याला म्हणावं तसं पीक आलं नाही, हातात पैकन आहेत. अय्यो, आता हे आम्ही आमच्यासाठी मागतोय काय? गावासाठीच मागतोय ना? अय्यो, आणि ए मधू, यात सगळ्यांचा फायदा आहे की रे बाबा, सगळ्यांचा. ते समज बराबर आहे, पण हातात पैक नसेल तर. अय्यो, थोडं 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 सगळ्यांनी केलं तो होईल की रे बाबा. माधू, म्या लहान तोंडी मोठा घास घेतो. अय्यो, घे की रे मयप्पा, घे. समधीकडं दुष्काळाचं सावट असताना जत्राची गरज आहे का? समधीकडं दुष्काळाचं सावट असताना जत्राची गरज आहे का? अय्यो, हे मयप्पा, तू जत्राच नको म्हणतोस की रे बाबा. तसं नाही, एवढी मोठी जत्रा करायची गरज आहे का? अय्यो, हे मयप्पा, गावच्या भल्यासाठी करावं लागणार की रे बाबा. आपणच पैसे जमा करायचे, आपणच हातभार लावायचा. अय्यो, ठीक आहे, समधी देतील तेवढं पैक मी देतो. जास्तीचं देणं माझ्याकडनं जमायचं नाही. अय्यो, जास्तीचं कोण मागते बाबा तुझ्याकडे? गावकरी जेवढे देतील तेवढेच तू दे. अय्यो, आपापली जबाबदारी पार पाडली की झालं. अय्यो, जबाबदारी म्हणजे आज काय विचारतो रे मग? जबाबदारी म्हणजे काय?
अरे एवढी मोठी जत्रा करायची म्हणल्यावर समध्यांनी थोडे थोडे काम वाटून करायला पाहिजे का नाही? काय पंच? अयो बरोबर बोललास की रे पोपटा, बरोबर बोललास. माझ्याच्यानं नाही जमायचं. अयो काय बोलतोस? वय यंदा मी कशात बी पाडणार नाही. एवढा पैका लागतो तेवढा मी देतो, तर बाकी काय मला सांगू नका. अयो ए मैप्पा, अयो गावासाठी करावं लागणार की रे बाबा? नाही मला नाही जमायचं. अय्यो, आणि आमच्या घरातलं कोणी बी यंदा जत्रात कशात बी पाडायचं नाही. काय असेल तर सांगा, मी देतो. येतो. राम राम. अरे मायप्पा, अयो पंच गेला त्यो. अयो गेला? अयो दिसतंय की रे मला तात्या, गेला म्हणून. अयो कशातच पडणार नाही म्हणतो. अयो बघू कसा पडत नाही. बाळू, ही आपली हीर. तू सांगितली म्हणून मी खाणली बघ. गंगप्पा, सारखं सारखं असं बोलणार अशी तर मी तुला काय बी नाही सांगत. नाही 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 नाही, पुण्यांदा नाही बोलणार. हा, समध्यासनी सांगायला पाहिजे कष्टानं मिळवलेलं पाणी आहे आणि कष्टाला पर्याय नाही. समध्यासनी म्हणजे कुणाला? काय नाही, तू लाग तयारीला. कसल्या तयारीला? गंगप्पा, यंदाची जत्रा लय मोठी होणार आहे आणि तुझ्या दारात पंक्ती झडतील. बाळू, तू मग असे काय म्हणला र? काय की माझ्याकडे पंक्ती झडतील म्हणून? वय, ते खरंच आहे. अरे पर मला काय बी समजलं नाही बघ. समजल समजल, वेळ आल्यावर समजल. तू लाग तयारीला. बर. चल. अरे रामप्पा, तू तर येणार नव्हता ना रे, मग कसा आला? का मला काय कुणाचं बी आहे वय? अरे तसं नाही र, पण काही काम आहे का? होय, बोल काय. मला पैक पाहिजे होतं. पैक? कशा पायी? का तुला माहित नाही वे कशा पायी पाहिजे? म्हणजे पुन्हा तो तू कुस्तीचा विषय काढला. अरे रामप्पा, तुला मी बजावलं होतं ना का त्या कुस्तीचा विषय काढू नको म्हणून. मला पैक पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही मिळणार. मी घाम गाळून कमवतो आणि तुला आयतं द्यायचं वय? आमच्यासाठीच कमवतोय ना वय, म्हणून तुझ्या कुस्तीसाठी नाही द्यायचो. मला पैक पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही देणार. नाही देणार. कसं नाही देणार तेच बघतो. बघतो म्हणजे काय करणार आहेस? तू जर मला पैक नाही ना दिलं तर मी कायमचं घर सोडून जाईल. बघ, विचार कर. हे असं आहे बघ बाळू. गंगप्पा, रामप्पाला पैक कशा पाहिजे आहेत? तुला मी म्हणलं ना, त्याच्या डोक्यात ते कुस्तीचं खूळ घुसलं आहे. त्याला कोल्हापूरला जायचं आहे. अरे पण साठवलेलं पैक त्याला दिलं तर शेतीसाठी उरणार नाही. गंगप्पा, तू काळजी नका करू.
काहीतरी मार्ग निघल. काय होईन काय नाही माहित नाही. रामापाला पैक दिलं नाही तर घर सोडून जाईन म्हणतो, आणि साठवलेलं पैक दिलं तर शेतीसाठी उरणार नाही. आणि बाळू, तू तर म्हणतो पंक्ती झडतील. मला लय अवघड वाटतं बघ.